नमस्कार सिंधुदुर्ग. बदलतय जग, बदलतय तंत्रज्ञान आणि आता बदलतोय तुमच्या माहितीचा स्रोत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील इत्थंभूत घडामोडी आता अधिक वेगाने आणि थेट. जनतेचा बुलंद आवाज आणि सत्याचा निर्भीड शोध. सज्ज व्हा एका नव्या डिजिटल क्रांतीसाठी. सिंधुदुर्ग 24 तास. नवी ओळख, नवी ताकद, नवा प्रवास, नव्या जोमाने. लवकरच. तुमचा विश्वास, आमची जबाबदारी. कुडाळ शहराचा आज वेगाने विकास आणि विस्तार होत आहे. मात्र हे होत असताना अनेक नागरी आणि पर्यावरणीय सुविधा मागे पडत चालल्या आहेत. याचे गांभीर्य लक्षात घेऊन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कुडाळ युवा सेनातर्फे एका विशेष आणि कौतुकास्पद पर्यावरणपूरक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. निश्चितच गेले कित्येक वर्ष आपण बघितलं तर कुडाळ शहरामध्ये एक पाणी टंचाईचा विषय गांभीर्याने होतोय आणि एक गंभीरपूर्ण विषय म्हणजे कुडाळ शहरात घटत चाललेली पाण्याची पातळी. पहिलं कुडाळ शहरामध्ये साधारण 35 ते 40 फुटांवर जे पाणी मिळत होतं त्याची कुठेतरी आज 40 ते 45 फुटाच्या बाहेर गेल्यानंतर कुडाळ शहरामध्ये पाणी मिळते. कुडाळ शहराचा विस्तार होतोय, कुडाळ शहरामध्ये डेव्हलपमेंट होते, पण कुठेतरी ह्या गोष्टी सुद्धा गांभीर्याने बघणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून कुडाळ शहर शिवसेना आणि युवा सेनेच्या माध्यमातून सन्माननीय युवा सेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अशा झाडांचं आम्ही वृक्षारोपण करणार आहे की ज्या झाडांमुळे शहरातील पाण्याची पातळी वाढेल. त्या दृष्टीने बेल, आवळा, जरूळ, करंज, मोहजनी, बहावा, चिंच, कुसुमी, कांचन, पळस अशी झाडं आहेत. त्यांचं आम्ही वृक्षारोपण करणार आहोत. आणि शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही असा उपक्रम राबवतोय की आमची हाक तुमचा प्रतिसाद. या माध्यमातून आम्ही एक QR कोड जनरेट करून कुडाळ शहराच्या नागरिकांपर्यंत पोहोचवून त्याच्यावर तुम्ही तुमची माहिती टाकून तुम्हाला कुठचं झाड पाहिजे ते सांगितल्यानंतर आमचे शहरातील शिवसैनिक त्या झाडांचं वृक्षारोपण तुमच्या अंगणामध्ये येऊन करणार आहेत. असा आमचा उपक्रम आहे, जेणेकरून कुडाळ शहरातील पाण्याची जी पातळी आहे ती वाढेल आणि वाढतं प्रदूषण याला सुद्धा कुठेतरी रोख लागेल. आणि याच्या माध्यमातून साधारणतः 5000 झाडं शहरामध्ये लावण्याचा आमचा मानस आहे. त्याचप्रकारे कुडाळ शहरामध्ये ज्या शासकीय, निमशासकीय किंवा ज्या शाळा आहेत त्यांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करावं यासाठी येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही कुडाळ शहरातील पदाधिकारी, कलेक्टर मॅडम यांची भेट घेऊन ज्या शासकीय तुमच्या बिल्डिंग्स आहेत त्याच्यावरती रेन वॉटर हार्वेस्टिंग तुम्ही कंपल्सरी करावं अशी आम्ही मागणी करणार आहोत. त्याचप्रकारे कुडाळ शहरातील नगरसेवक म्हणून येणाऱ्या कुडाळ शहरातील जी GB असेल त्यामध्ये हा पण एक मी मुद्दा मांडणार आहे. आणि कुडाळचे जे मुख्याधिकारी आहेत त्यांच्याकडे पण मी एक माझ्यातर्फे मागणी करणार आहे की कुडाळ शहरामध्ये ज्या नवीन बिल्डिंग होतील त्या बिल्डिंगना रेन वॉटर हार्वेस्टिंग असणाऱ्या बिल्डिंगला, नवीन बिल्डिंगना ऑक्युपेशन सर्टिफिकेट देण्यात यावं. त्याचप्रकारे शासनाचा एक GR पण आहे की ज्या आस्थापनांना रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे त्यांना 10% घरपट्टीमध्ये सूट देता येते. त्याप्रकारे कुडाळ शहरामध्ये हा शासनाचा GR लागू करावा आणि जी आस्थापना रेन वॉटर हार्वेस्टिंग करतील त्यांना सूट देण्यात यावी ही प्रामुख्याने मागणी आम्ही करणार आहोत. आपल्या पिढीने मागच्या पिढीने काही गोष्टी राखून ठेवल्या म्हणून आज कुडाळ शहरामध्ये आम्ही स्वच्छंद आयुष्य जगत आहोत. आणि आपण आज काहीतरी चांगल्या गोष्टी केल्या तर पुढच्या पिढीला त्या चांगल्या पडतील या दृष्टीने आम्ही एक आश्वासन पाऊल कुडाळ शहरामध्ये आम्ही उचललेलं आहे. निश्चितच 13 तारीखला जेव्हा सुरुवात करू तेव्हा खासदार विनायक राऊत साहेब असतील, आमदार वैभव नाईक असतील, अरुण दुधवडकर असतील यांची उपस्थिती असेल. त्याचप्रकारे कुडाळ शहरामध्ये काम करताना आमचे तालुक्याचे तालुका राजन नाईक असू देत, आमचे कृष्णा दुरी, संतोष शिरसाट असू देत, त्याचप्रकारे अमरसेन सावंत असू देत, यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ शहरामध्ये जवळपास 5000 झाडं निश्चितच आम्ही लावणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.